नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जबरदस्त कंपनी डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले बघूया जो डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे तो, आणि नंतर बघूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचे कन्सॉलिडेटेड नंबर. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडमध्ये मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.27%, एफ आय एसची होल्डिंग आहे 21.81%, डी आय एसची होल्डिंग आहे 23.07%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.86%. आणि मित्रांनो, या होल्डिंगनुसार डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडमध्ये 3 बॅड पॉईंट आहे. ते म्हणजे प्रमोटरने आपली हिस्सेदारी कमी केली. दुसरी बॅड पॉईंट म्हणजे एफ आय एसने सुद्धा आपली होल्डिंग कमी केली. आणि तिसरा बॅड पॉईंट म्हणजे पब्लिकची होल्डिंग इथे इन्क्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, एक पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे डी आय एसने आपली हिस्सेदारी क्वार्टर फोरमध्ये इन्क्रीज केली आहे 22.61%ने 23.07%. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने कोणत्या प्रकारचा डिव्हिडंड अनाऊन्स केला की नाही. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 8 रुपये पर शेअरच्या हिशोबाने. चला आता बघूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर लाखमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर फोरचा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर थ्रीचा, आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन, आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स इयर ऑन इयर बेसिसवर 4,657 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 10,292 कोटी रुपये. तसेच डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 10,453 कोटी रुपयांनी मार्जिनली घसरून आता आला आहे 10,292 कोटी रुपये. तसेच डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 4,674 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 10,303 कोटी रुपये. तसेच डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 10,460 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 10,303 कोटी रुपये. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 4,547 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 9,981 कोटी रुपये. तसेच डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 10,178 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 9,981 कोटी रुपये. आणि मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 129 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 576 कोटी रुपये. तसेच डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 285 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 576 कोटी रुपये. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या नेट प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल, म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 97 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे
64 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 4 पटपेक्षाही जास्तीने इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, तसेच डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 216 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 464 कोटी रुपये. तर मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली डिक्रीज झाला आहे, परंतु डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा इथे रेव्हेन्यू का एवढा जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे? तर मित्रांनो, याच्या मागचे कारण आहे एक्सेप्शनल ॲटम. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि नेट प्रॉफिटमध्ये 250 कोटी रुपयाचा एक्सेप्शनल ॲटम ॲड झाला आहे. आणि मित्रांनो, त्याचमुळे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट एवढा जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही हा एक्सेप्शनल ॲटम रिमूव्ह केला याच्या नेट प्रॉफिटमधून, तर डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बिलकुल सेम आहे. आणि मित्रांनो, चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या EPS बद्दल, म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 16.31 रुपीजने वाढून आता आला आहे 77.59 रुपीज. तसेच डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 36.12 रुपीजने वाढून आता आला आहे 77.59 रुपीज. तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिले बघितले डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने जो डिव्हिडंड अनाऊन्स केला तो, आणि नंतर बघितले डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा जो एवढा जबरदस्तपणे नेट प्रॉफिट इन्क्रीज होत दाखवत आहे त्याच्या मागचे कारण आहे एक्सेप्शनल ॲटम. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा इयर ऑन इयर बेसिसवर तर जबरदस्तपणे इन्क्रीज झाले आहे, परंतु जर त्याचा एक्सेप्शनल ॲटम रिमूव्ह केला तर डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट सेम आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.